पोळीवर थोडेसे तूप लावल्याने ती कोरडी राहत नाही, पचन सुधारते आणि शरीराला चांगली ऊर्जा मिळते. नंबर 2, पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडा रवा आणि बेसन मिसळा. पुऱ्या खुसखुशीत बनतील. नंबर 3, आहारात पनीर, मशरूम आणि आंबवलेले पदार्थ ठेवा. यामुळे व्हिटॅमिन B12 मिळते आणि पाय दुखणे, सांधेदुखी थांबते. नंबर 4, मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. नंबर 5, दिवसातून 3 वेळा गरम पाणी पिण्याने 99% आजारांपासून सहज वाचवता येते. खूप गरम पाणी पिऊ नये. नंबर 6, लहान डब्यातून तेल वापरल्यास अति तेल वापरणे टाळता येते आणि स्वयंपाक हेल्दी राहतो. नंबर 7, कडधान्य भिजवताना पाण्यात थोडा गूळ टाका. यामुळे मोड लवकर येतात आणि ते जास्त पौष्टिक होतात. नंबर 8, डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा. नंबर 9, भाजीचे प्रमाण आहारात वाढवल्यास फायबर मिळते आणि पोट लवकर भरते, त्यामुळे कॅलरी कमी जातात. नंबर 10, दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडे थंड पाणी घाला. दूध खायली लागणार नाही. नंबर 11, मेथीची भाजी कडू लागत असेल तर तिच्या पानांवर थोडे मीठ टाकून काही वेळ तसेच ठेवा. यामुळे तिचा कडूपणा कमी होईल. नंबर 12, मटार शिजवताना मटारचा रंग हिरवा राहावा यासाठी पाण्यात थोडी साखर घालावी. नंबर 13, सुंठ पावडर आणि एरंडेल तेल एकत्र करून कोमट करून लावल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 14, तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल आणि लसणाची एक पाकळी टाकावी. यामुळे डाळ लवकर शिजते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. नंबर 15, बरगड्या किंवा छातीत कफ झाला असल्यास मोहरीच्या तेलात कापूर टाकून त्याने हलकी मालिश करावी. नंबर 16, कमी वयांमध्ये केस पांढरे होऊ लागले असेल तर वाळलेला आवळा खोबरेल तेलांमध्ये उकळून रोज सकाळी केसांना काही दिवस नियमितपणे मसाज केल्याने केस पांढरे होणे थांबते. नंबर 17, पोहे धुताना ते अनेकदा एकमेकांना चिकटतात. हे टाळण्यासाठी पोहे धुतल्यावर लगेच त्यात लिंबाचा रस मिसळा. यामुळे पोहे मोकळे होणे आणि मऊ राहतील. नंबर 18, हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने जीवनसत्व जास्त मिळते व शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. नंबर 19, रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात गायच्या शुद्ध तुपाचा एक थेंब टाकल्याने कोरणे कमी होते. नंबर 20, हाताला किंवा पाटावरून त्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा. नंबर 21, भाजीवर वरून पाणी ओतू नये. याचे कारण वरून पाणी घातल्यास भाजी पानसट होते आणि तिची चव व पोषण कमी होते. नंबर 22, दररोज सकाळी कोरफडीचा ताजा रस प्यायल्याने यकृत मजबूत आणि कार्यक्षम राहते. नंबर 23, पुदिना व कोथिंबीरीची चटणी बनवताना त्यामध्ये 2 चमचे दही टाका. चटणी छान चविष्ट होते. नंबर 24, आहारात जास्त भाजी घेतल्यास आहार संतुलित राहतो आणि वजन कमी करणे सोपे जाते. नंबर 25, पोटात गॅस होऊन पोट दुखत असल्यास डाळिंबावर काळे मीठ टाकून खा. खूप आराम मिळेल. नंबर 26,
नेहमी तरुण उत्साही दिसण्यासाठी दुधात खारीक उकळून प्या. हा साधा उपाय तुम्हाला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करेल. नंबर 27. जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्यामुळे पचनशक्ती वाढते व पोटातील जंत नष्ट होतात. नंबर 28. कांदा आणि टोमॅटो वेगळे ठेवा. टोमॅटोमुळे कांदा लवकर खराब होतो. वेगळे ठेवल्यास दोन्ही जास्त दिवस टिकतात. नंबर 29. डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने केस गळतीची समस्या बंद होते. नंबर 30. मखानेमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्याने हाडे आणि जॉईंट पेनमध्ये याचा खूपच फायदा होतो. नंबर 31. तांदूळ जास्त वेळा धुवू नका. जास्त धुतल्याने तांदळातील व्हिटॅमिन बी पाण्यात निघून जाते. नंबर 32. कांदा खूप लाल केल्याने काय होते? जास्त लाल किंवा जळालेला कांदा पचन बिघडवतो आणि आम्लता वाढवतो. नंबर 33. पोहे धुतल्यानंतर झाकून ठेवा. 5 ते 7 मिनिटे झाकून ठेवल्याने ते आतून नरम होतात. नंबर 34. दररोज दालचिनीची पावडर कोमट पाण्यातून घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते. नंबर 35. जे लोक म्हशीचे कच्चे दूध पितात त्यांना कंबरदुखीचा त्रास होत नाही. नंबर 36. जर तुमची हाडे, गुडघे, कंबर दुखत असेल तर आहारात तीळ खावे. नंबर 37. ज्यांचे वजन वाढत नसेल त्यांनी रोज तूप लावून गव्हाची चपाती खाल्ल्यामुळे वजन वाढते. नंबर 38. थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो. नंबर 39. काकडी पोटाचा घेर कमी करण्यासाठी फारच उपयुक्त ठरते. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने गरमीमध्ये उष्णतेचा त्रास होत नाही. नंबर 40. उपवासाची खिचडी मोकळी होण्यासाठी साबुदाणा भिजवताना पाणी साबुदाण्याच्या फक्त अर्धा इंच वर ठेवावे.